मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासामध्ये लढाया अनेक आहेत, मात्र ज्याच्यामध्ये स्वतः शिवाजी महाराज आपल्या हातामध्ये दांडपट्टे घेऊन रणांगणात उतरले होते आणि अचानक शत्रू आलेला असताना सुद्धा ज्यांनी विजयश्री खेचून आणली होती, अशी इतिहासातील विलक्षण लढाई आज आपण बघणार आहोत, जिचं नाव आहे कांचन बारीची लढाई. नमस्कार, मी मोहन शेटे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या वेळेला आपण असं बघितलं होतं की शिवाजी महाराज सुरतेला गेले आणि 3 ऑक्टोबर 1670 या दिवशी सुरतेवरती हल्ला करून जबरदस्त लूट घेऊन शिवाजी महाराज पुन्हा एकदा स्वराज्याकडे निघाले. मात्र येताना ते कोकणातनं आले नाहीत, ते देशावरती आले. ते नाशिकच्या परिसरात आले किंवा बागलाणच्या परिसरामध्ये आले. शिवाजी महाराजांना हे माहीत होतं की हा सगळा परिसर मोगलांचा आहे आणि आपला राजगड किल्ला इथून शेकडो मैल लांब आहे. तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी हा धोका पत्करला होता. बहुधा शिवाजी महाराजांचा असा अंदाज असेल की पुढच्या काळामध्ये या सगळ्या परिसरातील किल्लेसुद्धा आपल्याला स्वराज्यात आणायचे आहेत, तेव्हा जाता जाता त्याचीसुद्धा आपण टेहाळणी करावी या हेतूने शिवाजी महाराज त्या भागातून प्रवास करत निघाले होते. मात्र शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केलेली आहे हे दक्षिणेमध्ये असलेल्या प्रत्यक्ष मोगलांचा सुभेदार जो शहजादा होता त्याच्या कानापर्यंत गेलं आणि त्यांनी दाऊद खान कुरेशी याला सांगितलं की तू ताबडतोब शिवाजी महाराज ही लूट घेऊन स्वराज्याकडे जात असताना वाटेतच त्यांना अडव आणि ती सगळी लूट पुन्हा एकदा मिळव. दाऊद खान कुरेशी हा चांदवडच्या दिशेनं निघाला होता. शिवाजी महाराज कुठून स्वराज्याकडे जात आहेत याचा तो अंदाज घेत होता. शिवाजी महाराज प्रवास करत करत कळवण नावाच्या गावी आले आणि त्यांच्या समोर उभी होती ती पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत पसरलेली डोंगराची रांग, त्याला म्हणतात सातमाळ डोंगर रांग. त्याच्यामध्ये अचला, आहिवंत, सप्तशृंगी, कंचना, रवळ्या, जावळ्या, इकारिया, धोडप, अंकाई, टंकाई असे अनेक किल्ले येतात. शिवाजी महाराजांना स्वराज्यात जाण्यासाठी कुठंतरी ही रांग ओलांडावी लागणार होती आणि तोच शिवाजी महाराजांच्या हेरांनी बातम्या आणल्या की दाऊद खान कुरेशी प्रचंड सैन्य घेऊन शिवाजी महाराजांच्या मार्गामध्ये कुठंतरी त्यांना अडवायला येणार आहे. आता काय करायचं? जर का शिवाजी महाराजांच्याकडे खजिना नसता तर केवळ घोड्यावरनं दौडत दौडत ते केव्हाच स्वराज्यात पोचले असते. पण येताना प्रचंड खजिना आणलेला आहे, तो गाढवांवरती, घोड्यांवरती, बैलांवरती लादलेला आहे. तो सगळा स्वराज्यात परत घेऊन जायचा आहे याची पण जाणीव शिवाजी महाराजांना होती आणि म्हणून शिवाजी महाराज पुढचं नियोजन करत होते. ते ज्या कळवण गावामध्ये होते तिथून पश्चिमेच्या दिशेला जर का बघितलं तर शत्रूचा धोका कमी, पण डोंगरांची उंची जास्त, त्यामुळे तिथून डोंगर रांग ओलांडणं अवघड. पूर्वेला जावं तर डोंगराची उंची कमी, पण चांदवड औरंगाबादच्या दिशेला जाणं म्हणजे स्वतःहून शत्रूच्या मुलखात जाण्यासारखं आहे. आणि म्हणून कुठून हा डोंगर ओलांडावा याचा शिवाजी महाराज विचार करत होते आणि त्याने निवड केली कांचन बारी. त्या ठिकाणी कंचना नावाचा किल्ला आहे, हांड्या नावाचा डोंगर आहे आणि यांच्यामधून जो रस्ता जातो त्याला बारी म्हणजे घाट वाट म्हणतात. कांचन बारीची वाट ती हीच. आणि शिवाजी महाराज तिथून निघाले. ती रात्रीची वेळ होती, 16 ऑक्टोबर 1670. आणि या दिवशी शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की हा खजिना बरोबर घेऊन जाणं याच्यामध्ये धोका आहे आणि म्हणून रातोरात शिवाजी महाराजांनी आपला सगळा खजिना वणी सप्तशृंगीच्या घाटानं पाठवून दिला. कुठल्या दिशेला? तर त्र्यंबकेश्वरच्या दिशेला. आणि आता शिवाजी महाराज आणि त्यांचं 30,000 सैन्य, शिवाय प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे असे कसलेले सेनापती हे त्यांच्याबरोबर होते. कांचनबारीचा घाट ओलांडायचं ठरलं, पण तेवढ्यात रातोरात प्रचंड प्रवास करत हे मोगलांचं सैन्य आलं. पण तिकडे रात्री प्रवास करताना मोगलांच्या सैन्याची चुकामुक झाली आणि दाऊद खान मागं राहिला आणि त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इखलास खान हा मात्र पुढे आला. आणि तो जेव्हा त्या कांचनबारीच्या समोर हांड्या डोंगराच्या पायथ्याशी उभा राहिला त्याच वेळेला शिवाजी महाराजांचं सैन्य हे समोरच्या डोंगरातून, कांचनबारीतून हे दक्षिणेच्या दिशेने येत होतं. आणि दाऊद खानला आनंद झाला की शिवाजीराजे आपल्या तावडीत सापडलेले आहेत. त्याने आपला तोफखाना बरोबर आणला होता आणि शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या लक्षात आलं की याच्या तोफखाना जर का आग ओकायला लागला तर आपल्याला अवघड होईल. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी तुफान हल्ला केला आणि त्याचा तोफखाना बंद पाडला. त्यांच्या चिवट प्रतिकारामध्ये इतका वेळ लढणारा तो इखलास खान तोही मराठ्यांच्या तावडीत सापडला आणि मोठं संकट हे मोगलांवरती आलं. मात्र त्याच वेळेला
प्रचंड ताज्या दमाची फौज घेऊन दाऊद खान कुरेशी हा रणांगणात उतरला होता. तो दिवस होता 17 ऑक्टोबरचा. आणि मराठ्यांच्या लक्षात आलं की आता आलेलं सैन्य प्रचंड आहे. आणि दाऊद खान कुरेशीच्याही लक्षात आलं की इखलास खाननी घाई केली, तो मराठ्यांच्या तावडीत सापडलेला आहे, त्यालाही सोडवलं पाहिजे आणि समोरून येणारा शिवाजी राजा त्याच्याशी टक्कर द्यायला पाहिजे. आता काय होणार? मोठा अवघड प्रसंग निर्माण झाला होता, कारण प्रचंड मोगलांचं सैन्य होतं आणि मुलुकसुद्धा मोगलांचा होता. मात्र अशाही वेळी अत्यंत प्रतिभावान सेनापतीप्रमाणे शिवाजी महाराज शांत होते आणि विचार करत होते. आणि आजपर्यंत कधी कोणी केली नसेल अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीच्या भात्यातून एक नवीन शस्त्र बाहेर पडलं. याला म्हणतात वृकयुद्ध नीती. ज्याप्रमाणे एखादं भलं जनावर असतं आणि चारी बाजूनी कोल्हे आणि लांडगे त्याच्यावरती हल्ले करतात, त्यामुळे त्या जनावराला कळतच नाही की नेमका प्रतिकार कसा करावा. या प्रकाराला म्हणतात वृकयुद्ध नीती. शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराज त्यावेळेला त्या डोंगर रांगेच्या उत्तरेला होते. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याचे 3 भाग केले. एक भाग प्रतापराव गुजरांच्या बरोबर निघाला हा पश्चिमेच्या दिशेला, आणि तिथून तो हांड्या डोंगराला वळसा घालून दक्षिणेकडे जाणार होता. दुसरा असाच एक सैन्याचा भाग हा जाणार होता पूर्व दिशेला, आणि तिथून कंचना किल्ल्याला वळसा घालून तेही रणांगणात उतरणार होते. आणि खुद्द शिवाजी महाराज हा समोरच्या कांचनबारीतून शत्रूवरती आक्रमण करणार होते. ठरलं, बेत ठरला, आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं सैन्य 2 दिशांना निघालं, दौडत निघालं, आणि वेगानं त्यांनी आपापले ते डोंगर ओलांडले आणि ते दक्षिणेमध्ये शिरले. दाऊद खान कुरेशी आणि त्याचं प्रचंड सैन्य समोर बघत होते की आता या समोरच्या कांचनबारीच्या खिंडीतून शिवाजी महाराज येतील आणि ते खिंडीतनं खाली आल्या आल्या आपण त्यांच्यावरती तिखट हल्ला करू आणि त्यांची कत्लेआम करू, त्यांना ताब्यामध्ये घेऊ, त्यांना कैद करू. पण झालं भलतंच. समोरून शिवाजी महाराज सैन्य आलं हे खरं, पण त्याच वेळेला डाव्या बाजूने हल्ला झाला, उजव्या बाजूनी हल्ला झाला आणि पाठीमागून सुद्धा हल्ला झाला. आता चारही बाजूनी हर हर महादेव अशा गर्जना होत होत्या. दाऊद खान कुरेशी आणि त्यांच्या मोगल सैनिकांना कळतच नव्हतं की समोरून शत्रू येतोय, म्हणून आम्ही वाट बघत होतो, पण डाव्या बाजूनी, उजव्या बाजूनी आणि पाठीमागून सुद्धा मराठे आले कधी, कसे, केव्हा आणि किती संख्येनं. आणि मराठ्यांनी शत्रूच्या सैन्याचे लचके तोडायला सुरुवात केली. प्रचंड रणांगण झालं, प्रचंड धुराळा उडाला आणि मोगलांचा काही तासामध्ये जबरदस्त पराभव झाला. त्या ठिकाणी दाऊद खान कुरेशी आणि त्याचं सगळं सैन्य अक्षरशः पळत सुटलं आणि शिवाजी महाराजांनी उघड्या मैदानात झालेल्या रणांगणामध्ये सुद्धा जबरदस्त विजय हा खेचून आणला. शिवाजी महाराज त्र्यंबकेश्वरला आले. त्या ठिकाणी सुरतेहून आलेला खजिना सुरक्षित आलेला होता. हा सगळा खजिना घेऊन शिवाजी महाराज मोगलांच्या मुलखातून राजगडवरती परतले आणि शिवाजी महाराजांच्या विजयाने संपूर्ण महाराष्ट्र आनंदून गेला. आणि सप्तशृंगीच्या देवीनं शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला. ही इतिहासातील गाजलेली लढाई म्हणजे कांचनबारीची लढाई. कांचनबारीची लढाई.